सद्गुरु सेवागिरी महाराज की जय। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं आणि मानाचं मैदान होतं पुशेगावमध्ये। ह्याच ठिकाणी मैदान झालं होतं। तर सुरुवात झाली तयारीला। तर कशी तयारी झाली, कुठपर्यंत आली, कशी यावर्षी तयारी असेल हे सगळं विचारूया। माझ्यासोबत सर्व ज्येष्ठ व्यक्ती आहेत, महाराज आहेत माझ्यासोबत। कशी तयारी झाली महाराज सुरुवात? ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 76व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव आणि सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी चालू वर्षी भव्य मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केलेल्या आहेत। महाराजांच्या रथोत्सवानिमित्त या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण नाही। प्रत्येक वर्षी या ठिकाणी भव्य प्रमाणात बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात। या सुद्धा वर्षी आयोजित केलेल्या आहेत। या ठिकाणी पहिले बक्षीस म्हणून बैलगाडी शर्यतीसाठी 1,51,000 रुपये बक्षीस पहिले ठेवलेलं आहे। त्यानिमित्त दुसरा आहे 1,21,000, तिसरा आहे 1,81,000 पर्यंतचा उत्सव होतं, पाचवं 61,000, सहावं 41,000 आणि सातवं 31,000, आठवं 21,000 आणि नववं आहे 11,000। याप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीसाठी भव्य अशा प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून ह्या बक्षिसाचं या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत या ठिकाणी सेवागिरी देवस्थानच्या यात्रेनिमित्त बैलगाड्या आयोजित करतात, पण कुठल्याही ठिकाणच्या या ठिकाणी अडचण येत नाही, गालबोट लागलेलं नाही। याही वर्षी सर्व ग्रामस्थांच्या मार्फत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलगाड्यांचा या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत। आता भूमिपूजन झालेलं आहे। यानंतर काही पुढच्या अडचणी नियमाट असतील ते आपले आमचे चेअरमन विद्यमान रणधीर शेठ जाधव सांगतील। बरं, जसं सांगितलं चेअरमन साहेब, आता आपण राहूया त्यांच्याकडं। आता हे मैदान खूप पारंपरिक आहे, त्याला मान्यता हिंद केसरी। प्रवेश फी किती असणार आहे याची? तुमच्या बैलगाड्याच्या नियमानुसार 10% 1,500 प्रवेश फी। 1% सॉरी 1% ना। बरं 1% असेल, पण पळाया रान किती फूट वगैरे काय ठेवणार तुम्ही? 927 फूट ते रनिंग ते जाईल लांबीला आणि रुंदी 250 फूट आहे। एका वेळेला 10 गाड्या पळतील अशी सोय केली आहे या ठिकाणी। आणि फाट्या किती, म्हणजे आपण फाट्या ज्यावेळेस टाकेल त्यावेळेस घेऊयात व्हिडिओ, पण कसं नियोजन असणार आहे? किती फूट वगैरे? 15 फुटाची एक फाटी आहे, अशा 14 फाट्याचं नियोजन केलेलं आहे। त्याला बॅरिकेड पूर्ण मैदानाला केलेलं आहे। दोन्ही बाजूला 200-200 फूटच्या गॅलरी केलेल्या आहेत आणि त्याला मंडप सो घालण्यात येणार आहे। त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान यावेळेला करणार आहे पूर्ण प्रमाणात। त्यामुळे यावेळेस हिंद केसरी मैदान हे पूर्ण निपक्षपाने आणि निर्विकार होईल असं आमची इच्छा आहे या ठिकाणी। बरं, अजून एक निकालाच्या संबंधित म्हणजे कॅमेरे खूप महत्वाचे आहेत, तर कशा पद्धतीने ह्या वर्षी शूट कसं केलं जाईल? निकालाला असेल का कॅमेरा? निकालाला पहिल्या फेऱ्यापासून वरच्या बाजूला अंतिम रेषेवर 2 कॅमेरे आणि खाली 1 कॅमेरा आणि ड्रोनचा 1 कॅमेरा, असे 4 कॅमेरे आणि 3 स्क्रीन मोठे आम्ही लावलेले या ठिकाणी। बर, आता अजून एक प्रश्न, हे मिळून मिसळून तुम्ही सांगाल निकाल या वर्षी कसं तुम्ही घेणार आहे पुशेगावात, की तोंडावर घेणार का पायावर? ही खूप महत्वाची गोष्ट आहे। हिंद तोंडावर घेणार, जो अवयव पुढे असेल मित्रांनो, जो अवयव पुढे असेल त्याला त्याप्रमाणे निकाल होईल। आता निकालाबरोबर महत्वाचा एक प्रश्न असतो, उदाहरणार्थ जो समान गाडी आली तर कसं नियोजन असणार आहे, की गटाला समान आली तर कसं करणार? त्या परिस्थितीनुसार आम्ही त्याला जर वेळ कमी असला तर चिठ्ठी टाकणार, नाही तर वेळ असला तर परत गाडी पळवणार। आणि सिमीला झालं 2 गाड्या समान आल्या तर कसं नियोजन असणार आहे? त्यावेळेला वेळ असेल तर परत घेणार, नाही तर मग चिठ्ठीवर टाकणार। बरोबर, ह्या काय काय गोष्टी आहेत। आता मैदान आहे मित्रांनो 8 जानेवारीला। बरं, तयारी कशी? आत्ता काय तयारी काय सुरू आहे तुमची?
आता ग्राउंड आखणे चालू आहे आपल्याला. सिटी सर्वेच्या नियमानुसार त्यांचे सर्व लाईन आहेत सगळ्या त्या समान असाव्यात, कुठल्याही फाटीत फरक नसावा असं एकदम अॅक्युरेटपणे कामकाज चालू आहे या ठिकाणी सर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने. होय. अजून काय काय तयारी म्हणजे महत्वाची तयारी असते की बाकी त्या दिवशी यात्रे दिवशी असेलच की म्हणजे पशुवैद्य अधिकारी हे ते सगळ्या गोष्टी ह्या वर्षी सगळं असणार का ते? या वर्षी सालाप्रमाणे सर्व पशुवैद्य अधिकारी असतील, सर्व प्रशासनातले अधिकारी असतील, पोलीस स्टेशन असेल, सर्व या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहे. मित्रांनो, पाठीमाग जो हिंद केसरी मैदान झालं तिथंच त्या जागेवरच मैदान होणार आहे. तर मी दाखवतो त्या ठिकाणी कुठली याची म्हणजे अपघात होईल किंवा असे काही नाही, विहीर नाही, बाण नाही, पळा एकदम सोपं आहे. नाही, काहीच नाही, सगळं चांगलं एकदम मैदान आहे. मैदान चांगलं आहे. अजून काय सांगाल तुम्ही ह्या म्हणजे कसा उत्साह आहे एकंदरीत? सगळी पुशेगावचं मैदान म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्र पण जगभर उत्साह असतो. पुशेगावचं मैदान म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्राला या मैदानाची वेध लागतात सेवागिरी महाराजांचं. हे मैदान आम्ही ग्रामस्थ, ट्रस्ट, आमचे मठाधिपती हे निस्वार्थी निपक्षपाती हे मैदान आम्ही एक नंबरचं घेऊ, आदर्शवत मैदान महाराष्ट्रातलं. बर बर. अजून काय काय करताय वेगळं म्हणजे पारंपरिक मैदान हे आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे करताय तुम्ही, निकालाचे हेणं बी वेगळं पण करताय, खालून कॅमेरा, पण अजून वेगळं पण काय करताय की ही वेगळं असणार आहे पूर्ण? वेगळं म्हणजे आम्ही खाली गाड्या सोडताना सुद्धा खाली पाईप टाकली जाईल आणि सुट्टी मेकरचा अगर बैलाचा पाय आम्हाला पुढे चालणार नाही, आणि जर त्या बैलगाडीचा किंवा सुट्टी मेकरचा जर पाय पुढे असेल तर आम्ही त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. एक आदर्श मैदान झालं चाकणचं, त्या धर्तीवर काय गोष्टी करणार का? चाकण जसं झालं त्यांनी पाईप टाकली किंवा काय त्याच्या पद्धतीनं आम्ही अजून त्याच्यापेक्षा वेगळं पण आदर्शवत करू मैदान. वा. मित्रांनो, खूप पुशेगावचं मैदान हिंद केसरी मैदान म्हटलं की दर्जा असतो. अजून एक बैलगाडी इथले मालक आहेत, काय यावं लोकांनी पुशेगावच्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय यावं, का वाटतं तुम्हाला? पुशेगावचं मैदान हे एक ऐतिहासिक मैदान असतं. पुशेगावचा गट जरी काढला तरी ते वर्षभर फायनल इतके त्याला महत्व असतं. आणि ह्या वर्षी आम्ही गटाला सुद्धा 1 आणि 2 नंबर असे 2 पारितोषिक ठेवलेले आहेत. म्हणजे गट विजेत्या गाड्याला पण 2-2 पारितोषिक मिळणार, हे वेगळे पण आहे. हा, मी वेगळं आहे, ही कधी झालं नाही आजपर्यंत की 1 आणि 2 आम्ही रक्कम स्वरूपात देत होतो बक्षीस, पण आता कायमस्वरूपी शिल्ड आम्ही देणार, आकर्षक सन्मान चिन्ह. बर. आणि निपक्षपाती महत्वाचं म्हणजे निपक्षपाती कुठल्याही प्रकारची पर्सनॅलिटी होणार नाही, योग्य तो निर्णय दिला जाणार आहे, त्यामुळे कुठलीही पर्सनॅलिटी होणार नाही. शिल्ड बरोबर सर्टिफिकेट असणार. आणि सिमीला जर 2 नंबर आला वगैरे त्याला नाही, त्याला आमच्याकडे नाही. पण गटाला 1 आणि 2 ला आहे, सीमेला पात्र होणाऱ्यांना पुढे शिल्ड आहेत. काय बरं, आता पुशेगावचं मैदान म्हणलं की खूप साऱ्या गाड्या येणार, तर लाईट व्यवस्था वगैरे? लाईटची पण आम्ही व्यवस्था केली आहे. ह्या वर्षी वेगळे पण म्हणजे आम्ही पार्किंगची व्यवस्था, मोटरसायकल वगैरे चोरीला जाण्याचा प्रकार होऊ नये म्हणून 2-3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. आणि मैदान रोड टच असल्यामुळे जाण्या येण्याचा ट्रॅफिकचा बराचसा मार्ग मोकळा होण्यासारखा आहे, त्या अडचणी येणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस मैदान आखलं जाईल त्यावेळेस आपण मैदानाचा सगळा आढावा घेऊच, पण मैदान 8 जानेवारीला होतंय, तर जेवढे बैलगाडी मालक आहेत तर त्यांनी तयारीला लावा. कशा पद्धतीनं तुम्ही सांगाल? आता नोंद खूप महत्वाचं, ऑनलाईन नोंद, कारण कधी सुरुवात करणार आहे? 1 तारखेपासून आपण 7 तारखेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन 7 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण नोंद ठेवणार आहे. आणि त्या दिवशी आम्ही ती पेटी पूर्ण बंद करून चिठ्ठ्याची मंदिरात आम्ही आमच्या महाराजांच्या इथं ठेवणार आहे, आणि सकाळी त्यावेळेला संध्याकाळी सह्या करणार देऊ आम्ही, आणि सकाळी इथं आणून 8 वाजता ती पेटी खोलून 1 तासात सगळे लॉट्स पाडून आम्ही सगळे जाहीर करणार आहेत. त्या दिवशी मैदानात नोंदणी होणार का? नाही होणार त्या दिवशी, नाही 7 तारखेलाच आदल्या दिवशीच. बरं मित्रांनो, बघा, ही एक नवीन करतात प्रकार आहे की त्या दिवशी नोंदणी नाही, ज्यावेळेस तुम्ही अगोदर जेवढं करायचे तेवढं करू शकता. 1 ते 7 तारखेपर्यंत 1 ते 7 जानेवारीपासून 7 जानेवारीपर्यंत नोंदणी होणार. कारण 8 तारखेला जर बैला तुम्ही सकाळी आल्या तर त्या ठिकाणी नोंदणी होणार नाही, कारण तोच वाद होतो पण त्या ठिकाणचा. तर तुम्ही आपण फोनवरून किंवा ह्याच्यावरून करू शकता तुम्ही नोंद. हा, मला ते विचारायचेच, कारण काय होणार, पुशेगाव म्हणले की संख्या खूप येणार, म्हणजे महाराष्ट्र इथं येतो, रेकॉर्ड ब्रेक म्हणजे पुशेगाव सारखं
विक्रमच होणार. तर कसं काय पहिला फेरा लवकर घेतला पाहिजे? सकाळी 8ला आम्ही पहिला फेरा चालू करणार आहे. हा. त्यामुळे आदल्या दिवशी 7ला आम्ही बंद केले. नोंदणीचं आहे ना, ते आम्ही आदल्या दिवशी 7ला संध्याकाळी बंद केले. आपण ज्यावेळेस आपण म्हणतोय 7 तारखेपर्यंत नोंदणी होईल, प्रवेश फी तेवढीच असणार ना, 1,500? प्रवेश फी 1,500 आणि 100 रुपये फिटनेस सर्टिफिकेट, फिटनेस असे 1600 रुपये. बरं, काय सांगाल फिटनेस सर्टिफिकेटच्या बाबतीत? काय फिटनेस सर्टिफिकेट जे आहे तर प्रवेश फी 1,500 रुपये घेणार. फिटनेस सर्टिफिकेटचे 100 रुपये. तर ते जे डॉक्टर आहेत, नोंदणी ऑनलाईन त्यांनी केली की तेच झालेली लिस्ट डॉक्टर इथं घेणार आहेत आणि ते सर्टिफिकेट तयार करणार आहेत आणि ते सर्टिफिकेट आदल्याशी आम्हाला तयार करून देणार आहेत पूर्ण. म्हणून ते 100 रुपये आम्ही डॉक्टरांची प्रवेश फीची घेतोय आधी. बरं बरं बरं. पहिला काय म्हणताय? पहिला फेरा 8 वाजता मानाचा नारळ फोडून जाणार का जाणार, त्याचा कुणाचाही वाट बघितली जाणार नाही किंवा काही नाही. 8 वाजता पहिला फेरा पळायला खाली जाणार. बर, निपक्षपाती तुम्ही म्हणताय, वशिला लावायला सगळे प्रयत्न होणार का इथं? काय कारण ते या वेळेला पहिला असं एक विशेष आहे, आमच्या गावातले परिसरातले जे बैलगाडी मालक आहेत त्यांनीच सांगितलं की आमच्या गाड्या कुठे येऊ किंवा नाही पडल्या आम्ही घरी बांधू, पण यावेळेचा अड्डा पारंपरिक असा जसं तुम्हाला ट्रस्टीला गावकऱ्यांना पाहिजे तसा आम्ही एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी करणार आहे. त्याबद्दल कुठला वशील लागणार नाही किंवा वशिलाचा इथे विषय येणार नाही कुठला. बर, जाता काय सांगाल, काय आव्हान कराल? या ठिकाणी जास्तीत जास्त बैलगाडी प्रेमी लोकांनी या ठिकाणी यावं, आपली बैलगाडी नोंद 1 ते 7 तारखेपर्यंत करावी. पुन्हा कुणीही बैलगाडी मालकांनी या ठिकाणी येऊन आग्रह करू नये किंवा आमची नोंद करा, कारण सकाळी 8 तारखेला सकाळी 8ला मानाचा नारळ फोडून या ठिकाणी शुभारंभ होणारच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी आग्रह करू नये, कारण लॉट पाडल्यानंतर कारण प्रॉब्लेम तिथंच होतो की ज्यावेळेला लॉटला मागे पुढं होत असते, चिठ्ठी पडत असते, त्यावेळेला मग ती पर्सनॅलिटी होत असते. त्यामुळं कोणी त्या प्रकारचा आग्रह न करता, चुकीच्या मार्गाने न जाता या ठिकाणी बैलगाडी प्रेमींनी 1 ते 7 तारखेपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आपली बैलगाडी नोंद करावी आणि त्याचा लाभ घ्यावा, म्हणजे आपली निपक्षपाती आपल्याला निर्णय देता येईल. त्यामुळे या सर्वांनी काळजी घ्यावी अशी या निमित्तानं ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून येणाऱ्या सर्व भाग्यवक्तांना मी दीर्घायुष्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो आणि याच यात्रेचा सेवागिरी मानचा नावलौकिक आपण सर्वांनी चांगल्या प्रमाणाने वाढवत राहावा. ही यात्रा, ही बैलगाडी शर्यत निपक्षपाती होते, हे महाराष्ट्रात नव्हे भारतात संपूर्ण निकाल त्याचा व्हावा अशी महाराजांची प्रार्थना करून सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन थांबतो. मित्रांनो, ते तिथं तुम्ही मैदान बघता, इथं तयारी चालू आहे बघा. इथं आखणी वगैरे चालू आहे, पाठीमाग बघू शकता इथं सगळी आखणी वगैरे चालू आहे. एक वेगळ्या प्रकारचं मैदान करणं त्यामुळं गरजेचं असतं की त्याचं नियोजन. तर ही सगळी लोक आलेत, या यात्रा कमिटीचे लोक आलेत, तर मैदान चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतात. तर 8 तारखेला भेटूया मैदाना दिवशी आणि ज्यांना नोंदणी करायची त्यांनी 1 ते 7 नोंदणी करा. जसं मठाधिपती जे महाराज आहेत त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही करा. धन्यवाद.